नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता तुळजा ही बोलत असते आणि कारण जे आता केलेलं असतं म्हणजे गाणं ते जिंगल रेकॉर्ड केलेलं असतं सावलीनं, ते खूपच सुंदर झालेलं असतं. आणि मग सावली त्याचबरोबर सावलीला इकडे तुळजा आणि भागू दोघेही म्हणू लागतात की खरंच भागूचं असं म्हणणं असतं की आपल्या तिथं अक्कासाठी जे पाहिजे ना तेच हे बरोबर आहे. आणि त्याचबरोबर तिने तेजूताई आपल्या राजूताईसाठी हेच जिंगल बरोबर आहे, राजूताईच्या हळदीच्या प्रोडक्टसाठी हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र या दोघीजणी बोलत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र एकच मोठी गोष्ट समोर येते, ती म्हणजे ती ऐकायला तयार नसते. त्यानंतर अस्मी जी आहे ती आता सावलीनं तिच्या हातात दिलेला जो डब्बा असतो तो डब्बा घेऊन आता जायला निघते. अस्मी जेव्हा तो डबा घेऊन गेलेली असते तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडते आणि मग इकडे तिलोत्तमा म्हणत असते की तू बनवलंस का हा डबा, तू आणलास? तेव्हा ती म्हणते की हो. आता ती चांगलीच तोंडावर पडणार असते कारण इकडे घडलेलं असतं ते म्हणजे हा जो डबा आहे तो सावलीने बनवलेला आहे. हा डबा सावलीने बनवलेला आहे आणि तो डब्बा फक्त इथे अस्मी घेऊन आलेली आहे, एवढंच घडलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, अरे तिने डबा आणलाय ना, ही गोष्ट फार मोठी आहे, मग तू असं काय बोलतोयस? हे बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे ती म्हणत असते की नाही, सारंग म्हणत असतो तू बनवलेस का हे जेवण? तेव्हा सारंगला ती म्हणत असते की नाही. मग सारंगला कळतं, सारंग म्हणतो बरोबर आहे, टेस्ट तर सावलीनं बनवलेलीच आहे. कारण आता इकडे अस्मीकडे पर्याय नसतो, तिनं जर स्वतःहून सांगितलं की मी हे जेवण बनवलंय तर तिचा बँड वाजणारच असतो, याबद्दल काही शंका नसते. आणि तेव्हा मात्र इकडे तो जेवत असतो आणि तो म्हणत असतो ही जी टेस्ट आहे ना ही सावलीच्या हातचीच आहे, अशी टेस्ट तर दुसऱ्या कोणाच्या हाताला येऊ शकत नाही, मला माहिती आहे, असं म्हणत तो बोलत असतो. त्यासोबतच इकडे आता राजू जी असते ती बसलेली असते. राजकुमार तिला प्रश्नावर प्रश्न विचारत असतो. राजकुमारचे प्रश्न चालू झालेले असतात आणि तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो की तुम्ही गावाकडच्या बरोबर ना? नाही, गाव कोणतं तुमचं? तेव्हा ती सांगते गुळूम. आता गुळूम नाव ऐकलं की याचा मात्र बँड वाजतो, त्याला कळतच नसतं की गुळूम कुठं आहे. पण स्वतः कमी आहे हे दाखवायचं नाही तर दुसरे कमी आहेत हे दाखवायचं, एवढं त्याचं चाललेलं असतं. आणि तो इकडे राजूची टिंगल उडवत असतो, तिची चेष्टा उडवत असतो आणि तिला म्हणत असतो की काही झालं तरी तुम्ही ज्या गावातून आलेला आहात त्या गावाचं नाव तरी आहे का कुठं? एवढ्या छोट्याच्या गावात न्यायचं कसं माहिती आहे का? आमच्याकडे याच्यात एक वेंडर आले होते, आजूबाजूची लोक त्यांना म्हणायचे त्यांनी त्यांचे प्रोडक्ट तिथं विकले होते, त्यांना वाटायचे की स्वतःच खूप बिझनेसमॅन झाले. तुमच्याबद्दल नाही बोलत, हां, ते आधी आलेले वेंडर होते त्यांच्याबद्दल बोलत आहे. म्हणजे ॲक्च्युली राजकुमार जो आहे तो राजूबद्दलच बोलत असतो, पण बोलताना मात्र म्हणत असतो की तुमच्याबद्दल बोलत नाही. इकडे सावली आता बाहेर आलेली असते. सावलीला म्हणत असते की तुला माहिती आहे ना गं तुळजा, मी नाही करू शकत हे, तुला माहिती आहे ना, तुला सगळं माहिती आहे ना. तेव्हा तुळजा म्हणत असते की मला माहिती आहे, पण सावली मी तुला वचन देते की ही गोष्ट या चार भिंतीच्या आड कोणालाच कळणार नाही, काहीही झालं तरीही ही गोष्ट आपल्यामध्येच राहील, असं तुळजा तिला वचन देत असते. इकडे राजकुमारने चहा ऑर्डर केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की बाहेरचा टपरीवरचा चहा हिच्यासाठी आणायला सांगितलेला असतो. आणि त्यासोबतच पुढे असं सांगितलेलं असतं की हे सगळं जे काय आहे ते बाहेरचं आणि माझ्यासाठी स्पेशल चहा, ही त्याची बोलण्याची पद्धत असते. म्हणजे एखादा माणूस एखाद्याला किती आणि कशा पद्धतीनं बोलू शकतो, किती अपमानित करू शकतो, गावाकडचं कोणीतरी आलेलं आहे या गोष्टीचा त्रास किती देऊ शकतो, हे आपल्याला या राजकुमारकडे पाहिल्यावर कळत असतं. एवढा खालच्या दर्जाचा हा माणूस असतो. इकडे सूर्या निघालेला असतो, त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार चालू असतो की माझी राजू ठीक असेल ना? कारण मग दुकानामध्ये जी भरणी फुटलेली असते त्याच्यामुळं खरं तर त्याला टेन्शन आलेलं असतं. इकडे राजकुमार राजूला प्रश्नावर प्रश्न विचारत असतो आणि तो तिला म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, आत्ता हे खूप चाललेलं आहे, काही झालं तरीही स्वयंघोषित बिझनेसमॅन खूप आलेले आहेत, तसं मला तुम्ही वाटताय. तेव्हा तो म्हणत असतो की द्या प्रेझेंटेशन, कुठं आहे लॅपटॉप? आणि हा राजकुमार इतका मूर्ख असतो, त्याने मुद्दामन काळ्या शाईची बॉटल जी आहे ती इकडे राजूकडे ढकललेली असते, त्याला तमाशा घालायचा असतो. काहीही झालं तरी हे प्रोडक्ट येऊ द्यायचं नसतं. ती म्हणत असते की अहो आमचं प्रोडक्ट खूप चांगलं आहे. राजू सांगत असते जराही त्यात भेसळ नाही. आणि भेसळ म्हटलं की तेच बँड वाजतो तो राजकुमारचा. त्याच्या लक्षात येतं हे राजश्री फूड्स
भिकारडी प्रोडक्ट आहे ते येणार होतं आणि ही भेसळ करू देणार नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. आणि त्यानंतर मात्र तो म्हणू लागतो की काहीही झालं तरीही हे कंपनीमध्ये मी प्रोडक्ट येऊ देणार नाही. म्हणजे यांच्या फेसपॅकमध्ये जी मी भेसळ करतोय, गोंधळ घालतोय, हे मला पुढे येऊ द्यायचं नाही. हे सगळं त्याचं चाललेलं असतं. आणि त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की राजूला खूप राग येतो. तो म्हणत असतो लायकी नाही आहे, संस्कार नाही आहेत. आणि राजूला राग येतो. राजू म्हणते बस झालं, आत्तापर्यंत मी बोलत आहे, ऐकत आहे, म्हणून तुम्ही शांतपणे माझ्याशी बोलू शकत नाही आहे. मी शांत होते पण अजिबात ऐकून घेणार नाही. तो म्हणत असतो हे जे कपडे घालून आले ना, बिझनेस मीटिंगला आले, अक्कल आहे का तुला? असे कपडे आमचा शिपाई पण इथं घालत नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जी लायकी आहे ना, ती लायकीत राहायचं आहे. इथं मोठ्या कंपनीशी डील करायला आले वेंडर म्हणून, असं तो बोलत असतो. आणि राजूला राग आलेला असतो. राजूच्या हाताला ती काळी शाई लागलेली असते आणि ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नीट बोलायला जमत नसेल तर यापुढे ऐकून घेतलं जाणार नाही, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर तिलोत्तमा तिकडून आलेली असते. तिलोत्तमा आलेली बघून याची मात्र बोबडी वळलेली असते. पण एक गोष्ट मात्र घडते, ती अशी की ती जाऊन राजू तिलोत्तमाच्या अंगावरती पडते. जेव्हा ती तिलोत्तमाच्या अंगावरती पडते तेव्हा मात्र घडतं असं की तिलोत्तमाच्या अंगावरती पडल्यावर ती जी काळी शाई आहे ती तिलोत्तमाच्या अंगाला लागते आणि तिलोत्तमा किंचाळते. तिला त्या काळ्या रंगाची ॲलर्जी असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की तुळजाच्या त्या राजूबद्दल काळजी करत असतो तो सूर्या. त्याला आठवत असतं दुकानातल्या त्या मावशी म्हणालेल्या असतात की हे सगळं काय चाललेलं आहे. कारण काहीही झालं तरीही तुळजा आणि त्याचबरोबर राजू तिकडे गेलेले आहेत. तो म्हणत असतो की हे सगळं काय घडतंय, कारण माझ्या बहिणी तिकडे गेलेल्या आहेत, मी तिथं नाही आहे. आणि या सगळ्यामुळं माझ्या बहिणींना तर त्रास होणार नाही ना, एवढं त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि तो बोलत असतो. इकडे तुळजा म्हणत असते की हे बघ कसं आहे, आमच्या राजूच्या प्रोडक्टसाठी खरंच गरज आहे गं. आणि खरंच तुझ्यासारखं गाणं दुसरं कोणीच नाही म्हणू शकत हे जिंगल, मला सगळं माहिती आहे. तुळजा तिला समजवत असते. त्याचबरोबर भागू पण तिथं आलेली असते. भागूही बोलत असते. आणि त्याचवेळी आता विचार करत असते ती म्हणजे सावली. तेव्हा तुळजा म्हणते की मी तुला वचन देते. सावली म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त गावामध्येच वापर प्रचारासाठी, म्हणजे याच्यापेक्षा जास्त नको काही करू. आणि या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ आता काढला जातो. त्यानंतर आता पोलिसांना बोलवलं जातं. तिलोत्तमाच्या अंगाला काळं लागलेलं असतं, त्यामुळे तिला राग आलेला असतो. आणि पोलीस येतात आणि राजूला पकडून घेऊन जातात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता तुळजा त्याचबरोबर भागू दोघेही बाहेर आलेले असतात. आणि मग तिथे सावली असते. सावलीला त्या सांगत असतात. पण इकडे राजू मात्र भयानक चिडलेले असते. राजू म्हणत असते या माजुरड्या माणसाला मी गावाकडनं आली आहे, बिझनेस करते, हे पोटात दुखतं, याच्या याला खुपलेलं आहे. कसं आहे माहिती आहे का, तुला फोडायलाच पाहिजे होतं रे, तुझ्याशी मी लय सभ्यतेनं वागलेली आहे, असं म्हणत राजू बोलत असते. आणि तो म्हणत असतो आई बघितलं ना कशी बोलते. आता सासूपणाचा आव्हानत असतो, पण या राजकुमारचा बँड वाजल्याशिवाय राहणार नसतो, हे मात्र नक्की असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सूर्या म्हणत असतो जे काय संकट यायचं आहे ते माझ्यावर येऊ दे देवयाई, माझ्या बहिणीला कसलाही त्रास व्हायला नको आहे. तो देवयाईच्या पुढे हात जोडून असतो. आणि तेव्हाच तिथे जो नारळ असतो, तो जो नारळ आहे तो उलतो. आणि मग सूर्या विचार करू लागतो अचानक हा नारळ का उलला गेलाय. त्याचबरोबर इकडे सावलीला आता तुळजा म्हणत असते की काही झालं तरी मी तुला वचन देते, काहीही चुकीचं होणार नाही, मी अजिबात चुकीचं होऊ देणार नाही. तुला मी शब्द दिलेला, मी तुला वचन दिले, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. नेमकी ऐश्वर्या तिथं मागावर आलेले असते, हे सगळं काम केलेलं असतं ते म्हणजे अस्मीने सांगितलेलं असतं की ती कुठंतरी बाहेर गेलेली आहे, कुठं गेलेली आहे यावर लक्ष ठेवायचं आहे असं सांगितलेलं असतं. आणि मग ऐश्वर्या फोटो काढून घेते. आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा तुळजा म्हणते की आता आपल्याला गेलं पाहिजे. सावलीला त्या विचारतात तेव्हा सावली म्हणत असते की हो, मी आता जाणार आहे. आणि त्याचबरोबर मी जाणार आहे ते रिक्षाने जाणार आहे. इकडे आता पुण्याला आणि त्याचबरोबर तुळजाच्या मोबाईलवरती ते रेकॉर्डिंग पाठवलेलं असतं. 2 तासासाठी स्टुडिओ बुक झालेला होता आणि हे सगळं घडलेलं असतं. त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतं की राजूला पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता देवा त्या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज असतो. आणि मग देवा येतो आणि विचारतो घोरपडे आज कोणत्या केस आहेत. मग घोरपडेला विचारलं जातं की आज कोणत्या केस आहेत. आणि त्या क्षणी घोरपडे मात्र तिथे पाहतो आणि सांगतो की नवीन आहे. आणि त्याचबरोबर इकडे घोरपडेला विचारलं जातं आहे तेव्हा तो म्हणतो की काय मग काय नाव आहे मॅडमचं. तेव्हा मात्र घोरपडे सांगायला सुरुवात करतात की मॅडम मी नावच सांगितलेलं नाही अजूनपर्यंत. तेव्हा तो विचारू लागतो की नक्की काय झालेलं आहे, काय प्रॉब्लेम आहे, परंतु ती सांगतच नसते. तेव्हा घोरपडे म्हणतो की मला काय वाटतं माहिती आहे का, मॅडमना बोलता येत नाही आहे, हे घोरपडे बोलत असतो. आणि तेव्हा मात्र
इकडे देवा म्हणत असतो की नाही आहे. ती म्हणत असते की माझा दादा आला ना मग कळेल. ज्या लोकांनी एवढं सगळं केलेलं आहे त्यांना तुम्ही तसंच सोडलं आहे आणि मलाच इथं पकडून ठेवलेलं आहे. त्यांना जाब विचारायला पाहिजे होता, असं ती बोलत असते. इकडे तुळजा आणि भागू दोघीही आता रूपम कॉस्मेटिकच्या कंपनीच्या तिथं आलेल्या असतात. रेकॉर्डिंगचं काम झालेलं असतं आणि तोपर्यंत राजूचंही काम झालं असेल असं त्यांना वाटत असतं, म्हणून त्या पोचलेल्या असतात. त्याचबरोबर राजकुमारला ऐश्वर्याचा फोन आलेला असतो. ऐश्वर्या सांगत असते तेव्हा राजकुमार म्हणत असतो की कोणती आली होती ना राजश्री फूड्स कंपनी, त्यांच्याकडून एक आलेली होती लेडीज, तिने ना धिंगाणा घातलाय. आता ती आहे इकडे पोलीस स्टेशनमध्ये, जेलमध्ये टाकले तिला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते म्हणजे राजकुमार सांगत असतो जर तिची हळद घेतली तर नक्कीच कळलं असतं की हळदीच्या मध्ये भेसळ करणारा मी आहे. त्यामुळं मला ही गोष्ट होऊच द्यायची नाही आहे. आता काय करायचं ठरवलं तेव्हा ऐश्वर्या विचारल्यावर राजकुमार म्हणतो पुढं बघूया. आणि इकडे त्या ह्याचं सारंगचं सगळं कौतुक चाललेलं होतं. मी तो बोर्ड मीटिंग पण उधळून लावलेली आहे असं त्याचं म्हणणं असतं. इकडे सूर्या मात्र आता बोलत असतो, फोन करतो तुळजाला, फोन करतो. तुळजा म्हणते आता मी काय सांगू, सूर्या तर मला फोन करत आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि मग तुळजा शेवटी फोन उचलते. तुळजाने इकडे आता फोन उचललेला असतो आणि सांगितलेलं असतं की अजून राजू आलेली नाही, आम्ही तिथेच बाहेर आहोत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे अस्मी आणि त्याचबरोबर ऐश्वर्या तो व्हिडिओ पाहत असतात. ही कोण आहे, नक्की काय आहे, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आता इकडे वॉचमनला तुळजा विचारते की आमच्याबरोबर आलेली आमची एक आहे बहीण, ती आत गेलेली, आम्हाला तिच्याकडे जायचं आहे. इकडे आता राजूने तोंड उघडलेलं असतं आणि जे काही घडलेलं आहे ते सगळं सांगायला सुरुवात केलेली असते. राजू मात्र भयानक चिडलेली असते आणि मग राजूला जेलमधून बाहेर काढलेलं असतं आणि ती सगळं सांगत असते. तेव्हा राजू म्हणत असते मला नाही माहिती काय झालेलं आहे, पण त्यांनी मला अडकवलेलं आहे. तेव्हा देवा म्हणत असतो की हे सगळं कोणामुळे झालेलं आहे, अजूनपर्यंत कंपनीचं नाव देवाला कळलेलं नसतं. राजूला तो प्रश्न विचारत असतो. मग राजू म्हणत असते की मला काय माहीत नाही. तेव्हा तो म्हणतो की इथून बाहेर पडलं पाहिजे, जेलमध्ये राहिल्यानं अनेकांचं आयुष्य वाटोळं झालेलं आहे, असं नको करू, असं सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र राजू म्हणत असते मला नाही माहिती, पण दादाला ही गोष्ट कळायला नको आहे, हे तिचं चाललेलं असतं. तेव्हा देवा म्हणत असतो म्हणजे, तेव्हा राजू सांगत असते की हो. तेव्हा तो म्हणतो की मग इथून बाहेर कसं पडायचं, वकिलाला तर बोलवा. राजू म्हणते ते मला माहीत नाही, तुम्ही ठरवा काय करायचं ते, मला भूक लागली आता. इकडे सूर्या आता पुण्यात आलेला आहे आणि सूर्या त्या कंपनीचा पत्ता विचारत आहे. एक माणूस चिठ्ठी हातात घेतो आणि म्हणतो की नाही माहिती. मग सूर्या पुढे येतो आणि पुढे आल्यानंतर पुन्हा पत्ता विचारू लागतो. तेव्हा काही गुंड मवाली तिथं बसलेले असतात. सूर्या त्यांना पत्ता विचारत असतो तेव्हा ते सांगत नाहीत, कामात आहे असं म्हणतात. तेव्हा सूर्या म्हणत असतो की हे काय चाललंय, गेम खेळताय आणि कामात आहे म्हणून सांगताय. तेव्हा मात्र ते म्हणतो की काय चाललंय तुझं, आणि त्याने सूर्याची कॉलर पकडलेली असते. त्यांना कुठं माहिती आहे की सूर्या काय आहे आणि सूर्या काय करू शकतो. इकडे मात्र तेवढ्यात सारंगची गाडी तिथून चाललेली असते. सारंग म्हणतो सूर्या, आणि सारंग गाडीतून उतरतो आणि त्याला वाचवतो त्या गुंडांच्या तावडीतून आणि म्हणतो अरे सूर्या मला सांगायचंच तरी ना, तू येणार आहेस ते. सूर्या म्हणतो काय नाही रे, माझी बहीण एका कंपनीत जायला आलेली होती. सारंग त्याला म्हणतो की बरं चल मी सोडतो. तेव्हा सूर्या म्हणतो की तीच सोडणार आहेत मला नेऊन, ते देतील पत्ता आता मला ठीक. आणि सूर्या सांगतच नाही आहे की नक्की कोणत्या कंपनीत जाणार आहे, नाहीतर प्रश्न इथेच मिटला असता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं झालं असतं तेव्हा सारंग सूर्याला म्हणतो की ठीक आहे, तुझं काम झालं ना की मला फोन कर आणि मला कळव. सूर्या म्हणतो की हो नक्की, जाताना भेटूया आपण, असं सगळं ठरलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या सारंग बोलतात आणि मग सूर्या म्हणतो की ठीक आहे मी जाईन. आता सूर्याने स्पष्ट सांगितलेलं आहे आणि सूर्या जायला निघालेला असतो. इकडे राजकुमारची मात्र वाट लागलेली असते आणि मग नील तिथे येतो आणि नील सांगू लागतो की ते मगाची जी मुलगी होती तिचे रिलेटिव्ह आलेले आहेत, आता काय करायचं आहे. तेव्हा राजकुमार म्हणतो ठरव ना तू काय करायचं ते, माझ्यापर्यंत कशाला आणतोस इकडे. मग राजकुमार तिकडे फोन करून वॉचमनला सांगतो की हाकलून द्या त्यांना. इकडे सावली घरी आलेली असते आणि मग सावली घरी आलेली आहे तर घरी आल्या अस्मी आणि ऐश्वर्या तिला प्रश्न विचारू लागतात की कुठं गेलेली होती, नक्की काय झालेलं होतं आणि कुठं गेलेली होती. हे घर काय धर्मशाळा नाही आहे, हे मेहंदळ्यांचं घर आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तेवढ्याच सावलीचा फोन वाजतो. ऐश्वर्या म्हणते की फोन उचलायचा असेल तर आधी स्पीकरला टाकायचा आणि मग ऐश्वर्याने तिला फोन स्पीकरला टाकायला सांगितलेला असतो. इकडून तुळजा म्हणत असते अगं राजू आहे ना एका MIDCतल्या कंपनीत गेली होती आणि तिथली लोक आहेत ना काहीतरी गोंधळ घालतात, सावली कळतच नाही अगं काय झाले ते. आणि ऐश्वर्याला बरोबर कळतं. राजू म्हणल्यानंतर राजश्री फूड्स. आणि मग ऐश्वर्या सावलीला पकडते, अस्मीला म्हणते धर तिचा हात, आणि मग सावलीला पकडते आणि त्याचबरोबर तिला खेचतच घेऊन जाते आणि त्याचबरोबर तिला म्हणत असते की नाही जायचं. इकडे आता तुळजा
तुळजा आणि भागू दोघीही बोलत असतात. त्या वॉचमनला विचारत असतात. वॉचमन मात्र त्याला जी ऑर्डर आलेली आहे त्या ऑर्डरप्रमाणे त्या दोघींना तिथून धक्के मारत हाकलून देत असतो आणि म्हणत असतो की निघायचं, तुम्ही चालायला लागायचं. काहीही झालं तरीही ही गोष्ट जी आहे ती अशीच असणार आहे आणि तुमचं काहीही इथे होणार नाही. इकडे सावली मदतीला चाललेली आहे तुळजाच्या, पण सावलीला मात्र त्यांनी हाकलून दिलेलं आहे आणि इकडे अस्मीने आणि ऐश्वर्याने तिला कोंडून ठेवलेलं आहे. त्यानंतर मात्र आता सूर्या तिथे येतो आणि तुळजाला पकडतो, कारण त्या वॉचमनने तुळजाला ढकललेलं आहे. आता मात्र सूर्याला खूपच राग आलेला असतो आणि सूर्या मात्र धावतच निघालेला असतो. काय झालं हे सगळं आता सूर्याच्या कानावर पडतं. सूर्या मात्र भयानक चिडलेला असतो. इकडे सावलीला कोंडून ठेवलेलं असतं, तर इकडे तुळजा अडचणीत सापडलेली असते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता तिलोत्तमाची गाडी तिथून जात असते आणि मग सूर्या तिथे येतो. तिलोत्तमाची गाडी चाललेली असते. सूर्या तिथं पोहोचलेला असतो आणि सूर्या मात्र तिथे बोलत असतो आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की एवढं सगळं झालेलं असतं आणि तरीही सूर्या तिलोत्तमाला विचारतो, नक्की काय झालं आहे, माझी बहीण कुठं आहे? तिलोत्तमा म्हणते, तुझ्या बहिणीला पोलीस स्टेशनमध्ये पाठवले, जेलमध्ये टाकले. तेव्हा मात्र तुळजाला सूर्याला धक्का बसतो आणि मग सूर्या जेलमध्ये जातो. तिथं राजूला भेटतो आणि तिला घेतो आणि म्हणतो, माझ्या बहिणीची चूक नसताना तिच्या बाबतीत हे सगळं झाले ना, आता सोडत नसतो एकेकाला, असं सूर्याने ठरवलेलं असतं आणि सूर्या मात्र आता निघालेला असतो आणि मग तो डायरेक्टली इकडे महेंद्रांच्या घरी येतो. पण तिलोत्तमाने सारंगच्या मनात वेगळंच काहीतरी भरवलेलं असतं आणि त्यानंतर इकडे सारंग म्हणतो की आधी आई आणि मग बाकीच्या गोष्टी, हे सगळं तो बोलत असतो आणि इकडे सूर्याने येऊन आता नरडं धरलेलं आहे, ते म्हणजे राजकुमारचं. माझ्या बहिणीची माफी मागावीच लागेल असं म्हणत सूर्याने आता त्याची धुलाई करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर आता सारंग आणि सूर्या यांच्यामध्ये वाद सुरू झालेले आहेत. तेवढ्यात सावली तिथं आलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.